पसारा ताको निपलती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे संगाती कोणी कामा नये अंते ताकोणी पलती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित कोर माझे माझे मन तिगर ताकोणी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करो करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुद्ध दुर्लभेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजवानरायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठला विठला आता वैवासिक पावनाती वासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ सुर अराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्म याचा सुतो नारद जान नाम तितीक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बली तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठला विठला आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमी
तुटला आयुष्याचा दोरा, एरवा उगा पसारा, ता कोणी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय, देवमान्य, शास्त्रमान्य संत चोखोबाराय मृत्यूसार प्रकरण पटून देणारा सेवेकरता निवडलेला अभंग. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या चोखोबारायांचा आहे. अष्टादश संतांपैकी एक. या अभंगाद्वारे चोखोबाराय सांगतात, बाबा रे, एकदा आयुष्याची माळ तुटली रे तुटली की त्या आयुष्याच्या माळीचा दोरा जोडणारा जगात डॉक्टर नाही. जगात जगात तुटला आयुष्याचा दोरा, हिरवा उगा पसारा. एकदा आयुष्याचा दोरा तुटला रे तुटला की त्या व्यक्तीनं केलेला संपूर्ण अष्टजन्य पसारा ठरतोय पसारा. आपल्याला फक्त पहिलंच कडवं बघायचे, म्हणून पुढच्या कडव्याचं राहू द्या. तुटला आयुष्याचा दोरा. उपस्थित प्राप्त प्रसंग. आवाज द्या दादा, भिवू नका, मला द्या आवाज. देव तुमचं चांगलं करील. आजचा जो पुण्यस्मरणाचा, आठवणीचा, श्रद्धेचा, भावाचा, भावनेचा, ज्यांनी आपल्याला कृपाछत्र दिले त्यांच्या ऋणातून उत्तीर्णतेचा तो आजचा पुण्यस्मरणाचा सोहळा. स्वर्गीय नामनिष्ठ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर असं एकही क्षेत्र शिल्लक नाही त्या क्षेत्रात ज्या व्यक्तीनं गरुड घेतली नाही. तळागाळातील सर्व क्षेत्रात उच्चांक गाठलेले आदरणीय स्वर्गीय दत्ताजी पाटील यांच्या पुण्यस्मरणाचं आजचं कीर्तन आहे. त्यांचं स्मरण, त्यांची आठवण म्हणून ज्यांनी हा सोहळा ठेवला असे त्यांचे सुपुत्र नानासाहेब दत्ताजी पाटील तथा संजय दत्ताजी पाटील आणि मला असं वाटतंय नातू असतील शंतनू पाटील. दत्ताजी पाटील प्रतिष्ठान भाऊंचे कार्यकर्ते, शिक्षक वृंद, बरीच काही जी सर्वजन मंडळी, त्यांच्या कुटुंबावर अतोट गोड प्रेम करणारी, शिवाजी काका जगताप असतील, दिगंबरराव जगताप असतील, संजय महाराज ढोरे असतील, दत्ता महाराज मरकड असतील, गणपत महाराज नागरे असतील, आधी करून जी सर्व. कारण माझी पहिलीच चक्कर आहे, अजून नवरीची येती जातीच झाली नाही, त्याच्यामुळे तिला सगळे शेजारी ओळखीचे नाहीत, म्हणून सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरा. सगळ्यांचीच जर नावं घ्यावी अशी प्रत्येकानं अपेक्षा ठेवली तर उजडल आहे का नाही. भाजीमध्ये मीठ चवीपुरतं असावा. जी भाजी वापरली त्या भाजी इतकं जर मीठ टाकलं तर ती भाजी खाल्ल्या जाणार नाही, म्हणून सगळ्यांनीच नावाची अपेक्षा करू नका. उपस्थित मृदंगाचारी मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या. मोठी मोठी वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानानं अत्यंत ओतप्रोत भरलेली विद्वान मंडळी आज माझ्या समोर आहे. या मोठ्या लोकांच्या पुढे बोलणं म्हणजे आडत दुकानदाराला झाडून काढणारींना शिकी नये. विठाला विठाला त्याला वयच केलंय ती आरती बोलण्याचा प्रयत्न करतो. जी व्यक्ती विश्वात्म्यात विलीन झाली, शरीरानं जरी व्यक्ती गेली असेल पण कार्यानं, सुगंधानं, कीर्तीनं पाठीमाग आदरणीय दत्ताजी पाटील कीर्तीनं आपल्या सर्वात आहेत. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. देह जात असतो, आयुष्याची माळ तुटली की देह मग शिल्लक राहत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, जगात डॉक्टर नाही जगात. एक जणांना सांगितलं डॉक्टर आयुष्याची माळ जोडतात नाही, संतांचं प्रमाण आहे.
पूर्वीच्या काळात डॉक्टरांना वैद्य हे नाव होतं. नाव आता डॉक्टर नाव, मराठीत वैद्य म्हणायचं. वैद्य वाचवी ती जीवा, तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनं जर माणसाला मरू दिलं नसतं तर विटेवरच्या मालकाचं दर्शन घ्यायची काय गरज होती. विज्ञान टोकाला गेला असेल, पण विश्वाच्या मालकानं 3 गोष्टी अजून विज्ञानाच्या हातात दिल्या नाही. किती बी उरफा तेवढे आणू द्या. किती कोटी रुपये दिल्यावर पाऊस पडतो, किती कोटी रुपये दिल्यावर पोरग पोरगी मिळती, किती कोटी रुपये दिल्यावर आता पुन्हा आपल्याला बघायला भेटतील. नाही तुटत. कारण एकदा माणूस गेला रे गेला की ज्ञानोबाराच्या प्रमाणे कापुराचे कलेवर घातले करंडा. कापुराचे कलेवर घातले करंडा. उंडा पहावला माणूस गेला रे गेला. कापुराचे कलेवर घातला करंडा. शेके नवरे उंडा पावया. आयुष्याची माळ तुटली, या शरीराचं कापरात रूपांतर होतंय. या शरीरानं काय कार्य केलं असेल, किती संपत्ती जमवली असेल, किती माणसाची मन जिंकली असतील, किती समाजावर प्रेम केलं असेल, पण एकदा आयुष्याची माळ तुटली रे तुटली की त्याला अग्नी लावतात. मशानी नेवोनी बडा अग्नी देवोनी येती परतोनी माघारी. अग्नीचे 14 प्रकार सांगितले. त्याच्यापैकी बडा अग्नी देतात आणि परत येतात. आत्मज्योत मानवली, दोरा तुटला की या शरीराला पेटवल्या जातंय. आणि एकदा पेटवलं की संत नरहरी महाराज म्हणतात त्या शरीराची माती होती. शरीराची होय माती, शरीराची होय माती,
स्पीकरवाल्याला ॲडजस्ट करून घ्या, चलत राहत नाही. असू द्या असू द्या, रोज एक स्पीकरवाला बदलतो. आपल्याला का त्याचं लग्न थोडंच करायचं आणि त्याच्यासोबत जर भांडण खेळावं तर तलवारीच ठेवावं लागतं ना 5-25 आहे का नाही. मग आपल्याला महाराज कोण म्हणेल बरं. चलत राहायचं, ढकून घ्यायचं, काय हरकत नाही. पण तुम्हाला जितका देता येईल तितका प्रयत्न करा. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती. एकदा आयुष्याची माळ तुटली की कापरात रूपांतर पेटलं की ठाईची समाप्ती झाली जैशी. अग्नी कर्पुराचे मेरी, अग्नी कर्पुराचे मेरी, काय उरली ते काजळी. अग्नीच्या आणि कापराचा संबंध आला की पुन्हा तिथं काही शिल्लक राहत नाही. तसं या शरीराचा आणि अग्नीचा संबंध आला की त्याचा पूर्ण कार्यभाग संपला. आयुष्याची माळ तुटली की संपला विषय. एक जणानं सांगितलं, महाराज माणसाकडे भरपूर पैसे असले की काही गोष्टी उपलब्ध होत असतात. म्हणलं नाही रे समळ्या, नाहीत भेटत रे छटाक्या, नाही. श्रीमंतीचा गर्व जर एखाद्याला असेल तर एका श्रीमंताचं नाव सांगतो मी, त्याला पैशावाला म्हणतो, श्रीमंत तर म्हणतच नाही. ज्याच्याकडे 7 कोटी घरं सोन्याची होती, एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. मी काय गांजावडून सांगत नाही. एक जण म्हणला असं असतं का. म्हणलं मला हानतू काय, तुला पटत नसेल तर ज्यानं रामायण लिहिले त्याची सोय पाय. रामायण काय आमच्या घरच्या माणसांनी थोडंच लिहिले. 7 कोटी घरं सोन्याचे, एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोने गुणिले 7 कोटी. ज्याला सहन होत आहे त्यानं गणित करा. बरीच माणसं दुसऱ्याचं पाहुणं म्हणूनच बिमार पडायले. काहीच बिमाऱ्या नाहीत काही लोकांना, फक्त त्यांचं का चांगलं चाललंय याच्यातच बिमार आहेत माणसं. याला सल नावाची बिमारी म्हणते. ही डॉक्टरच्या कुठल्याच यादीत नाही, हिला औषधच नाही, दुसऱ्याचं न खपणे. अशा बिमाऱ्या बऱ्याच लोकांना चालल्या. त्यांचा 3रा मजला कस काय झाला, त्यांना बांधल्यामुळे झाला. कसा होता असतो त्यांचं पोरग कलेक्टर झालंच कस काय, शिकल्यामुळं. तू यानं फुटाने खाल्ले बस त्यांना, तुझं कसं होईल. 7 कोटी घरं सोन्याचे, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका. इलेक्शनला भरायला पडत नव्हता. त्याचं नाव रंकेचा राजा रावण. 16 प्रधान होते रावणाकडे. तुटला आयुष्याचा दोरा सांगते आणि मग लक्षात घ्या आपला तुटल का नाही. तो 16 प्रधानापैकी प्रस्थ नावाचा प्रधान एवढा शक्तिशाली होता, त्यानं आवेशात जर जांभाळी दिली तर यमाला 3-3 दिवस ताप येत होती. यम कोणी माहिती, तुम्हाला मला नेणारा यम, त्याला 3-3 दिवस ताप येत होती. ही प्रस्थ नावाच्या प्रधानात ताकद. रावणाच्या 1 लाख मुलापैकी एक मुलगा एवढा शक्तिशाली, भयानक वितंडवादी, भयानक अतिताई. त्यानं 33 कोटी देवाच्या राजाला 17 वेळेस बांधून आणलं. ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटीचा मेंबर नाही, खालचा कुठलाच नाही. कोणाला कोण्या दिवशी संपायचं हे ज्यानं फॉर्मवर सही केल्याच्या नंतर खालचा संपतो, हे ज्याच्या हातात आहे त्याला इंद्र म्हणतात. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस या सर्व देवता त्याचा आदेश मानतात. हा 33 कोटी देवांचा राजा 17 वेळेस बांधून आणला. इतकं विचित्र रावणाचं कट्ट. किती श्रीमंत असेल तो रावण. 80,000 बायकापैकी तेजस्वी पत्नी होती रावणाला. नुसती सुंदर नव्हती तर हुशार सुद्धा होती. सुंदरपणाच्या यादीत रावणाच्या पत्नीचा नंबर आहे. या पुराणातल्या सुंदर स्त्रिया संपल्याच्या नंतर मला महाराष्ट्रात कुठली स्त्री सुंदर दिसली नाही पुराण वाचिल्याच्या नंतर, बरं का. कारण पुराणात स्त्रीला सौंदर्य का म्हणतात. ज्या झाडाला कधीच फुल लागत नाही, ज्या झाडाला कधीच फुल लागत नाही त्या झाडाखाली एखादी स्त्री गेल्याच्या नंतर तनुगंधान माल्ल्या जायते. तिच्या अंगाच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागावा, तिला सुंदर म्हणतात. आपल्या सोयाबीन मध्ये गेल्यावर शेंगा गळत्यात. त्याच्यामुळं कोणाला वाईट नाही चांगलं नाही, हे शास्त्राचा पुरावा आहे. तुम्हाला कळेल रुचेल अशा भाषेत सांगितलं. त्याच्यासाठी 14 श्लोक येतात. एवढी सुंदर आणि हुशार होती. तिला स्वप्न जर पडलं दुःखाचं तर जागृतीत ती मालकाला सावध करायची. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरी बांधिला,
स्वप्न पडायचं आणि मग जागं झाल्यावर मालकाला सांगायचं, मालक फार मोठं भयानक स्वप्न पडलंय, तुम्ही सावध व्हा. काय हुशार बाई असेल, एवढं मोठं रावणाचं वैभव. 14 चौकड्याचं राज्य होतं, 33 कोटी देवता कामाला होत्या. तुम्हाला आणि मला निर्माण करणारा बांधकाम खात्याचा मंत्री कोणी माहिती? ब्रह्मदेव, सत्यलोकाचा मालक, कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडीतो रे. हे 3.5 हाताचे बंगले तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. अहो, एका घरासारखी घरं तयार करणारे इंजिनियर खूप असतील, एका वस्तूसारखी वस्तू तयार करणारे अधिकारी खूप असतील, एका खुर्चीसारख्या खुर्च्या तयार करणारे कारागीर खूप असतील, पण या गिरगावकरासारखा भारतात नव्हे तर जगात दुसरा कोणी दिसत नाही. काय इंजिनियरचं डोकं असेल ब्रह्मदेवाचं महाराज. आणि जर माझ्यासारखा दुसरा दिसला असता तर मी 1.5 एकर जमीन माघारी चिकली असती. काय डोकं असेल त्या इंजिनियरला, काय डोकं. आणि तो सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव राजा रावणाकडे देव धोला होता. देव ब्रह्मा येऊन या प्रतिदिनी, रोज सकाळी सकाळी ब्रह्मदेव यायचे आणि रावणाच्या घरच्या देवाची देवघराची पूजा करायची. काय दास्त असेल रावणाची. भास्कर माहिती ना, सूर्य येऊनिया दिवाकर लंके प्रती, दीप पाजळी तसे निगुती, ऐके लंकेशाची नवाई, तुझ सांगत सो नरोत्तमा. 2 वया घेतल्याचे 4 दिन, त्याच्यातले अर्धी. रोज सकाळी संध्याकाळी सूर्यनारायण राजा रावणाची तर दिवे लावायला येत होते. त्यावेळेला हे लाईट नव्हते. भास्कर सूर्य दिवे लावायला काय भास्कर, वरून सडा टाकायला. चंद्र रावणाचं कूलर होता हवा घालण्यासाठी, वायू रस्ते झाडण्यासाठी. आणि 33 कोटी देवांचा राजा इंद्र रोज सकाळी हार घेऊन येत होता. काय श्रीमंत रावण असेल तो. आणि तो रावण एके दिवशी गेला. समुद्राच्या तीरावर रावणाचं पार्थिव चंदनाच्या लाकडात टाकलं. खालीवरी लाकडं, हिरव्या रंगाचं पातळ मंदोदरीनं नेसलं, आडवं कुंकू लावलं, सुवास दिला, हळीत कुंकू देत मंदोदरी निघालेली. 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद रस्त्यात भेटले. बाय आपण कोण? हातातलं पात्र खाली टेकलं, नारदांना प्रणाम केला. देवर्षी ही लंकेशाची पत्नी मंदोदरी. नारद आश्चर्यचकित झाले आणि मंदोदरी, आई साहेब तुम्ही सती जाता त्या अर्थी लंकेचे राजे रावण गेलेत? होय. कसं शक्य आहे? मंदोदरीनं सांगितलं. नारदांनी खोटं कशी बोलल, ते माझे पती आहेत. ज्या वेळेला रावणाचा अंत्यविधी होत असताना मंदोदरी मशानभूमीकडे जात असताना सती जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळेला सेवकाला सांगितलं, अरे ज्यांनी 33 कोटी देवता बंदिस्त केलत्या त्या देवतेंना मुक्त करा. सर्व देवता समुद्राच्या तीरावर हजर आहेत. सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव शेवटचे मंत्र म्हणतात. मगधज भयतिथि व्याप्त संगतीत कलम सुधा भव प्रमुचते, उच्चत संगन कलस्थिता भव संग प्रणातति कामारे, नक्त सुधा भव प्रणन उच्चते वैशान्नर भव त्यक्तारे, मपिदति संगचरा तुम मपिदति संगचरा, मपिदति संगचरा तुम प्रियं संगति कामारे, तुम प्रियं संगति कामारे, तुम प्रियं संगति कामारे. ब्रह्मदेव मंत्र म्हणत होते. माणसं लटीत लटीत नारद तिथपर्यंत पोचले. कुठला आयुष्याचा दोरा सांगतोय. ब्रह्मदेवाच्या जवळ गेले. तुपाची पळी हातात होती. रावणाच्या पार्थिवावर छातीवर तुपाची पळी टाकत असताना नारदानी ब्रह्मदेवाचा हात धरला. बाबा, ज्या पार्थिवावर तूप टाकतात ते पार्थिव कोणाचे? ब्रह्मदेवाच्या आठी डोळ्यातून पाणी येत होतं. पळी सोडून दिली. नारदाच्या गळ्याला मिठी मारली. नारदा, अरे जगाला निर्माण करणारा ब्रह्मदेव रोज सकाळी ज्याची देवपूजा करायला जात होता त्या लंकेच्या राजाचं शहीद आहे. नारदानी मशान भूमीत आंबरडा फोरडा, बाबाजी रावण मरू शकतोय? होय. नारदा, एकदा आयुष्याची माळ तुटली रे तुटली. रावण नाही, या जगात कोणी जरी असेल तर ती माळ तुटत नाही. तुटला आयुष्याचा दोरा.
पण आवाज देता का थोडासा साऊंडला द्या, देव चांगलं येईल. त्या साऊंडला किती मोठा रावण, त्या रावणाच्या आयुष्याची माळ तू शक्ती तुमची आमची काय कथा. अजून एक उदाहरण सांगतो. भक्ती संप्रदायामध्ये ज्या व्यक्तीनं शिखर गाठलं त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. सकाळी काकड्याकरता मंदिरात गेले. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, राहू द्या असं आता. सकाळी पुण्याहून बैलगाडी आली. त्या बैलगाडीमध्ये श्याम काका नावाचे मुनीम होते. ते श्याम काका नावाचे मुनीम श्रीमंत आबाजी गुळव्याचे होते. श्रीमंत आबाजी गुळवे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे सासरे होते. ज्या व्यक्तीला 3600 एकर ऊस होता. 2-4 एकरवाल्यांनीच की जाऊ नका. ज्या व्यक्तीला 3600 एकर ऊस होता, 1425 नोकर होते. मालकाच्या घरी सकाळी हाजरी दिली की चांदीच्या पेल्यात दूध पेत होते. किती श्रीमंत व्यक्ती असेल कल्पना करा. त्या श्रीमंत व्यक्तीची मुलगी जिजाबाई माझ्या तुकोबरायांच्या धर्मपत्नी. सकाळी 3, 3:30, 4 वाजता स्नान आटपलं, तुळशीला पाणी घालीत होत्या. आणि तुळशीला पाणी घालीत असताना श्याम काकाची गाडी दारात आली. नियम होता पूर्वीच्या काळात, ही बाकीची वाहनं नव्हती. बैलगाडी आल्याच्या नंतर तिच्यात जर अंथरण नसेल, बैलगाडीत बैलाच्या पाठीवर झुला नसतील, गळ्यामध्ये घाट्या घुंगरं नसतील, अशी जर बैलगाडी आली असेल तर समोरच्या व्यक्तीनं निश्चित समजायचं आपला नातेवाईक जात राहिलाय. आणि ती बैलगाडी दारात आली. जिजाबाईनं हातातलं ताट खाली टेकलं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतं. विचारलं, काका सकाळी सकाळी? हो माय, मालकानं पाठीलंय, तुम्हाला नेण्यासाठी आलंय. आटपलंय काका माझं. तुमच्या मालकांना सुद्धा बोलवले, ते काकड्यासाठी मंदिरात गेले, घ्या बोलून. तुकोबरायला आमंत्रण गेलं. तुकोबराय आले, बैलगाडीत बसले. तुकोबरायनं काही विचारलं नाही श्याम काका कशाला आले म्हणून. ते कशाला विचारतील, त्याला सगळंच माहित होतं आपले सासरे गेले म्हणून. एक जण म्हणला, तुकाराम महाराजाला काय माहित होतं सासरे गेले म्हणून? कारण माणसाला नेणारा काळ रोज सकाळी तुकोबरायला मुजरा करीत होता. सलाम करी तुकया घरी राबत असे. रोज सकाळी तुकोबरायला यम मुद्रा करत होता. मुद्रा काय योग्यता असेल तुकोबरायची? काही विचारलं नाही, बसले बैलगाडीमध्ये. बघता बघता बैलगाडी देव पुण्याला आली. आबाजी गुळव्याच्या घराच्या बाजूला पूर्ण 4 रस्ते माणसांनी तुडुंब भरलेली होती. चांगल्या माणसांचा गेल्यावर सुद्धा उत्सव केला जातो, गेल्यावर सुद्धा त्यांचे सोहळे केले जातात. याच्याहून समजायचे ही माणसं कुठेतरी समाजाच्या उपयोगाला आलेली असतात. म्हणून त्यांच्यासाठी गेल्याच्या नंतर 10-20 वर्षाच्या नंतर सुद्धा एवढी माणसं जमतात. ही त्यांच्या कर्तव्याची, त्यांच्या कामाची पोचपावती आहे. रस्ते तुडुंब भरलेली होती. काय एवढी लोक येत होती? आबाजी गुळवे 3600 एकर ऊसानं श्रीमंत होते नव्हते, मनानं किती श्रीमंत होते पहा. देवदर्शना करता जर आबाजी गुळवे मंदिरात गेले, पंचपदी आटपल्याच्या नंतर घरी येताना आपल्या घराकडे ज्या रस्त्याने चलत असताना उजव्या आणि डाव्या हाताला वट्यावर बसलेल्या माणसाला विचारायचे, रामभाऊ जेवलात का? नाही आबा. तात्यासाहेब जेवलात का? नाही आबा. अण्णासाहेब जेवलात का? नाही आबा. भाऊसाहेब जेवलात का? नाही आबा. गोविंदराव जेवलात का? नाही आबा. अशी 5-25 लोकांची यादी तयार व्हायची.
आणि घरी आल्याच्या नंतर महात्म्यानं मुनिमाच्या हातात कागद द्यायचा, बाबा आपल्या गल्लीतले इतकी माणसं भाकरी वाचून उपाशी येतले. आणि त्या मुनिमानं डोक्यावर सिधा घ्यायचा आणि या 5-25 लोकांच्या घरी पीठ नेऊन टाकायचं आणि मुनीम घरी आल्याच्या नंतर सांगायचं, आबा सगळ्याला सिधा नेऊन दिला. त्यावेळेला त्या महात्म्यानं पत्नीला सांगायचं, आता मला जेवायला वाढ. गल्लीतली माणसं जेवल्याशिवाय भाकरी न खाणारा महात्मा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचे सासरे. याच्याकरता समाज जमा झाला, गेला महात्मा. नुकतंच उजळलेलं होतं, बैलगाडी सुटली, जिजाबाईच्या हाताला धरून आतमध्ये वाड्यात नेलं. पाहिलं वाड्यामध्ये तर बाबाच्या गळ्याला रुपया चिटकवलेला होता. हंबरडा फोडा. आबा गेलात. सांत्वन केलं. अंत्यविधी करता स्नाना करता प्रेत बाहेर काढलं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. 4 खांदेकरी आहेत. नशिबवान व्यक्ती होती की त्या व्यक्तीच्या अंत्यविधीला खांदा देत असताना जावाई या रूपामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय होते. पाठीमाग खांदा दिलता. कारण दहाव्याच्या गोड जेवणाच्या आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनाकडं आमच्याकडं हाच प्रसंग सांगते. समय जाना समय जाना हे जर कीर्तन एखाद्याला फार दिवसाला पोरग होऊन त्याच्या बारशाल घेतलं लोक बांबून हाणतील. हे पुण्यस्मरणाच्या तुकोबराय पाठीमाग खांदा देतात. धर्मशास्त्र असं सांगतं, सोयरे धायरे मशानापर्यंत येतात, मुलीबाळी येशीपर्यंत येतात आणि पत्नी दारापर्यंत येतात. देहग्रहाची कामिनी तितवराहिनी भुवानी मी सरसळत सेवाचारी देहग्रहाची कामिनी तितवराहिनी राहिली भुवनी. पत्नी घरापर्यंत दरुजापर्यंत, मुली येशीपर्यंत येतात. आपल्याकडे प्रथा आहे, काका असेल वडील असतील पुतण्या मुली येशीपर्यंत त्या प्रेताला वारं घालत असतात. वारं 2-4 वर्ग शिकलेला सुंबळ्या भेटला मला. शिकू नये असं विरोधात नाही बोलत, पण अति शिक्षण घेतल्याच्या नंतर संस्कृतीचे गणलं जर फोडीत असेल तर त्याच्यासारखा नालायक जगात कोणी नसेल. त्यानं मला विचारलं, महाराज मेलेल्या माणसाला घाम येत असतो का? त्याला नाही येत. येत नाही ना. कोण म्हणते येते? ते प्रेत आहे. त्याच्या पूर्ण प्रक्रिया बंद होत असतात. त्याला मड म्हणत असतात, त्याला प्रेत म्हणत असतात, त्याला शिव म्हणत असतात. त्याला घाम कसा येईल? मग घरापासून येशीपर्यंत मुली वारं का घालतात? त्याला सांगितलं, सुमळ्या वारं का घालतात याचा अर्थ विचार. घाम येतो का नाही येतो हे इचकू नकोस. त्याचं शास्त्र आहे. मुलगी सासरी जर मोठ्या वजनात वावरत असेल ना तर ती आपल्या बापाच्या कृपेवर वावरत असते. मुलगी जर सासरी मोठ्या वजनात आणि धैर्यात वागवत असेल ना तर ती आपल्या काकाच्या म्हणजे चुलत्याच्या धैर्यावर वावरत असते.
कारण या देशातल्या दोन गोष्टी पारतंत्र्यात आहेत. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे वो. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गाईचं काम, आणि आपल्या वार वडिलांनी ज्या घरात आपल्याला दिले त्या घरचा प्रपंच करणं लेकीचं काम. जोपर्यंत वडील आणि आपले काका जिवंत आहेत ना, तोपर्यंत तिला असं वाटतंय तिकडच्यांनी थोडासा जर त्रास दिला तर आपण वडिलांना सांगू, वडील नसतील तर काकाला सांगू. पण ज्या दिवशी दोघं जातात का त्याचंच वारं घालण्याचं प्रतीक आहे. आजी प्रेमाचा वायू ओसरला, आजी धैर्याचा सागर आटला. आणि ती याच्याकरता वारं घालते त्याचं प्रतीक हे, मी ज्या प्रेमाच्या वायूनं, मी ज्या प्रेमाच्या आधारानं माझ्या सासरी वावरत होते ते वायू माझा प्रेमाचा संपलाय, तो वारा माझा संपलाय. इति कर्तव्य इति प्रणाम प्रमाण. वारं घालणे घाम येतो म्हणून नाही सुमल्या, हे त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. मुली तिथपर्यंत येतात. मित्र आले गोत्र झाले तेही मशालीहून परत आले, ते मशानातून परत येतात. पण येशीपर्यंत मुली आपल्या वडिलांना वारं घालीत असताना जिजाबाई येशीपर्यंत आल्या. संस्कृती आपली मागचे खांदेकरी पुढे आणि पुढचे खांदेकरी मागं होतात. येशीत प्रेत टेकलं की जिजाबाईच्या लक्षात आलं आपल्याला येशीपासून वापस जावं लागतंय. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. म्हणून मागचे तुकोबर आहे पुढे गेले त्यावेळेला वारं घालत असताना आता जिजाबाई वापस फिरणार आहेत. म्हणून तुकोबरायच्या समोर आल्या आणि पदराची ओटी केली. मालकाला सांगितलं, मालक ब्राह्मणाच्या साक्षीनं, सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीनं तुमच्या आणि माझ्या अंगावर अक्षदा पडल्या आणि दोघांच्या मधातला अंतरपट बाजूला गेला. मालक त्या दिवसपासून मी तुमची अर्धांगिनी झाले. पतीची आमता अनुसरून पतिव्रता. एका तिळाइतकं सुद्धा तुमचं कधी शब्द ओलांडला नाही मालक. उद्या आयुष्यात काही अपेक्षा केली नाही मालक. पण आज एक तुमच्याकडे मागणी करते मालक. यम तुमच्या ताब्यात आहे. यम रोज सकाळी तुम्हाला मुजरा करतोय मालक. याच्या बदल्यात मी एकच मागते, माझ्या आबांना परत करा. कारण माझ्या तालाचं लग्न राहिले मालक. माझ्या तालाचं लग्न होईपर्यंत माझ्या आबांना परत आणा. माझ्या भावाचं लग्न करायचं मालक. माझ्या आबांना परत आणा. अंतकरणाचा बाण फुटला होता. तुकोबरायने स्वतःच्या पत्नीला काय उत्तर द्यावा? आवले आवले, अगं यम मला नुसता मुजरा करतोय ग, मुजरा करतोय. पण यम ज्याचा ऐकतो त्याला देव म्हणतात. यम ज्याच्या आदेशावर चालतो त्याला देव म्हणतात. आणि हा ब्रह्मांडाचा मालक तुझा पाय धरून काटा काढतो. मग मला म्हणण्यापेक्षा तू विटेवरच्या मालकाला म्हणणं आमच्या आबाला परत करा. काय टोक असेल विद्वत्तेचं तुकोबर आहे कर. काय टोक असेल, काय टोक असेल. याच्या पुढचा प्रसंग बघा. आणि असू दे आवले, यम मला मुजरा करतोय. चांगल्या चांगल्याच्या स्वप्नात जो देव येत नाही तो तुझा पाय धरून काटा काढतोय. हा तुझा अधिकार. यम मला मुजरा करतोय तो माझा अधिकार. पण आबाजी गुळव्यावर देव किती प्रेम करायचे हे लक्षात घ्या. आबाजी गुळवे एखाद्या वेळेस जर शेतात गेले आणि पाऊस यायचा अंदाज असेल तर विटेवरचा मालक कोण्याही माणसाच्या रूपात येत होता आणि त्याला म्हणायचा, आबा घरी चला भिजताना. इतकी देवाची कृपा होती आबाजी गुळव्यावर. म्हणजे देव जे भिजू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून देव प्रयत्न करायचा गेलेल्या व्यक्तीसाठी. ज्याच्या मुलीचा पाय धरून काटा काढायचा देव, ज्या व्यक्तीच्या जावयाला मुजरा करायचा यम, या तिन्ही त्रिपुटी एकत्र असताना तरी पण आबाजी गुळव्याच्या आयुष्याची ज्योत मानवल्याच्या नंतर तो जोरा दोडण्याची ताकद कोणात नव्हती. म्हणून चोखोबर आहे म्हणतात.
बाबाजी गुळवे इतके मोठे असू आपण नाही. त्या लोकांच्या आयुष्याची माळ तुटली, आपली काय करणार. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका बाईला 2 मुलं, 2 होते. 2 कमी करू नका माझा आवाज. 2 होते. विकोणाही दिला तरी चालेल, फक्त जितका मोठा करता येईल तितकं करा. 2 मुलं होते. बस स्टँडवर फुटाणे खाणार नाही. फुटाणे खरं हरभरे चणे खाणं हे घोड्याचं काम आहे, आणि भाजलेली चणे खाणं हे वानराचं काम आहे. ब्रह्मगिरीला वानरच खातेत ना माकडं, पण आपले सुद्धा ते खायला लागेल. मला वाटतं माणसाने काजू खावा, बदाम खावा, पिस्ता खावा, अंजीर खावा, नाही भेटले तर शेंगादाणे खावा, पण फुटाणे कशा करता खावा. ही विचित्र आहेत फुटाणे खाणारी. एक बस स्टँडवर झोपलो होतो. किती विचित्र असतील पाय फुटाणे खाणार. मग सांगतो बाईच्या मुलांचं. झोपलेला असल्यामुळे दोन्ही खिशात फुटाणे होते. एकीकडे चिवडा होता आणि एकीकडे फुटाणे होते. तुमच्याकडे चिवडा म्हणतात का काय? खारा चिवडा वगैरे ते असते. बेफाम होऊन झोपलेलं होतं. इकडच्या खिशातला चिवडा डुकराने खाल्ला, पताच नाही त्याला. डुकर बस स्टँडच्या भोवताल होतं आणि त्यानं खाऊन घेतला तो चिवडा सगळा. पण इकडचा खिसा अंगाखाली गेल्यामुळं ह्या खिशातले फुटाणे डुकराला खाताच येईनात. म्हणून डुकराने त्याला ढोसणी दिली अशी. याला वाटलं पपेच माहीत उठायली का नाही. म्हणलं पडू दे ना, काऊन ताण द्याली, पडू दे. हो तू काम कर ना, झोपू दे ना. अरे मला झोप लागली, तू कशाला बेजार करते मला, पडू दे. हे बोलल्यावर डुक्कर माग सरकायचं. डुक्कर याच्यापेक्षा हुशार होतं ना. त्याला याची भाषा कळू की न कळू, पण त्याच्या लक्ष संवेदना होत्या ना त्याला, ते बाजूला सरकायचे. आणि यानं बडबड बंद केली की पुन्हा डुकरान ढोसणी द्यायची. म्हणायचं तू का ताण देते रे, पडू दे मला, कशाला इचकाय लागली, तुझं तू काम कर ना. हे बस स्टँडला 2-3 बाऱ्या ढुसणी दिली डुकरानं. 4थ्या बारी ढुसणी दिल्या हे म्हणला लय शहाणपणा करायली का रे, दाखवू का तुला. अर्ध झोपीत आणि अर्ध जाग हात फिरिला तर गडबडीत डुकराची शेपूट हातात आली. तर तितक्यातच म्हणला पपेची माय पहिल्यापासून बुचुडा घालीत होती, येणी कवापासून घालायली रे. म्हणजे किती फुटाने खाणार चतुर असते पाय, किती विचित्र पाहिले. असे पुरं नव्हते त्या माऊलीला. तिच्या एका मुलानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं. जगतात एका मुलानं विश्वाच्या मालकाला पाठीवर घेतलं, आणि एका मुलानं जगाला प्रकाश देणाऱ्या भगवान सूर्यनारायणाचा रथ हाकला. एकाचं नाव गरुड होतं आणि एकाचं नाव अरुण होतं. म्हणून आजही सकाळच्या भूपाळीत सूर्योदय झाला म्हणत नाही, झाला. सूर्योदय माहित नाही, कारण अरुण हा सूर्याचा सारथी आणि अगोदर अरुणाचा उदय. आणि तो एक मुलगा. एक दिवस जर अरुण गैर हजर राहिले तर आपल्याला प्रकाश भेटणार नाही. एक गरुड नावाचा पुत्र, भगवंताचा सार, स्वतः वाहन झालेला, आणि अधिवेशन भरलं. आपल्या बी ढवळ्या कपड्यावाल्याचं भरतं ना, हिवाळी, उन्हाळी, पावसाळी भरतं कधी कधी अधिवेशन असते. तसं देवायचं सुद्धा अधिवेशन. आणि त्या अधिवेशनाच्या पूर्ण देवतेला पत्रिका होत्या. गरुडही अधिवेशनाला निघाले. आईने विचारलं तुटला आयुष्याचा दोरा सांगते. तिसरं उदाहरण चालू आहे. आईने विचारलं गरुडा कुठे जातोस रे बाळा. अगं आई, आज इंद्राकडे फार मोठा अधिवेशन आहे आणि 33 कोटी देवता जमणार आहेत. त्या अधिवेशनाला मला आमंत्रण आहे, मी जात आहे. आईनं सांगितलं मला येऊ दे ना बाळा. गरुडाने सांगितलं आई कशाला येतेस ग, फार रेलचेल आहे, फार गर्दी आहे. बाळा, आणि सर्व देवता येणार आहेत ना.
मग मी एका देवतेकडे गेल्याच्या नंतर एका देवतेचं दर्शन होईल, पण अधिवेशनाच्या निमित्तानं पूर्ण देवता येतात आणि त्या निमित्तानं सर्व देवतेचं मला दर्शन होतंय. मला घेऊन चल. गरुड मातृभक्त होते. काही नानू करता आईला पाठीवर बसवलं आणि आईला घेऊन गेले. पण तिथे गेल्याच्या नंतर आपण जसं आता शाळेच्या प्रांगणामध्ये येत असताना समोर कमान आहे, तशी एक कमान होती आणि त्या कमानीवर बोर्ड होता, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध, असा फलक लावलेला होता. या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. गरुडाला वाचता येत असेल, आईला येत होतं का नव्हतं मला काही माहित नाही, पण गरुडानं आईला सांगितलं, आई तुला या कार्यक्रमात येता येत नाही. आई म्हणली, का रे, मी तुझी आई आहे, ब्रह्मांडाच्या मालकाला पाठीवर घेतोस, एवढ्या मोठ्या गरुडाची आई, मला कोण प्रवेश नाकारतंय? आई तसं नाही ग, इथं लक्ष्मीला सुद्धा प्रवेश नाही, मग तुला कोण येऊ देणार आहे? तुला कोण येऊ देणार आहे? इथं तुला प्रवेश निषेध आहे. ठीक आहे, मी बाहेर थांबते, पण ज्या वेळेला अधिवेशन संपेल त्यावेळेला सर्व देवता याच कमानीतनं बाहेर येतील आणि प्रत्येक देवतेला मी नमस्कार करीन. गरुडानं आईला बाहेरच्या झाडाच्या सावलीखाली बसवलं आणि गरुड आतमध्ये गेले. पण गरुड आतमध्ये जातात न जातात त्याच्यावर 5-4 मिनिटाला एक यम नावाची व्यक्ती आली. त्याला पजरो नाही, सफारी नाही, डस्टर नाही, इंडिका नाही, इनोव्हा नाही, हाल्या बसायला. यमाला रेड आहे, यमाचं वाहन रेड आहे. मग ज्या झाडाच्या छायेखाली गरुडाची आई बसली त्याच झाडाच्या बुंथ्याला यमानं आपलं वाहन बांधलं आणि गरुडाच्या आईकडे बघून स्मित हास्य केलं. स्मित हास्य तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. शक्यतो विशुद्ध लिंगी कोणाला हसायचं नाही बरं सर. पुरुषाला सुद्धा हसू नये, पण पुरुषानं पुरुषात हसलं तर चालन, बायकानं बायकात हसलं तर चालन, पण बाईनं पुरुषाला हसू नये, पुरुषानं बाईला हसू नये. 8 बायका हसल्या, त्याच्यापैकी एकीचं नाव सांगतो. जी दुपारी उन्हात जर बाहेर निघली तर सूर्य तिच्यावर सावली धरीत होता, ब्रह्मांडाचा मालक तिला बहीण मानित होता, तिचं नाव द्रौपदी. तीच एके दिवशी एका व्यक्तीकडे बघून हसली तर भर सभेत तिला उघड व्हायची वेळ आली. म्हणून स्त्रीनं पुरुषाला कधी हसायचं नाही. आणि 9 पुरुष हसले, 9 पुरुष स्त्रीकडे बघून हसले तर त्याचं धुडकत झालं, विठाला विठाला. पण ते तुम्ही घरी गेल्यावर पहा, सगळं सांगायला नका, गुत थोडंच घेतलं आहे का नाही? तुम्ही सुद्धा काहीतरी कामाला लागाव ना, तुम्ही काही शास्त्र वाचा, पुराण वाचा. यम बघून हसला, स्मित हास्य केलं यमाने आणि आतमध्ये गेले. पण गरुडाच्या आईनं बाहेर असणाऱ्या चोपदाराला सांगितलं, ए चोपदार इकडे. काय माय? 3 नंबरच्या खुर्चीवर VIP कक्षामध्ये माझा गरुड नावाचा मुलगा बसलाय, त्याला म्हणावं तुझ्या आईनं बाहेर बोलवलंय. त्यांनी सांगितलं, मी ओळखतो आई साहेब, तुम्हाला ओळखतो, तुमच्या पुत्रांना ओळखतो. आतमध्ये गेले आणि कानात सांगितलं, गरुड महाशय तुम्हाला बाहेर बोलवलंय आईनं तुमच्या. गरुड पळत आली बाहेर. काय गाई, काय काय काय? गरुडा, हे यम माझ्याकडे बघून हसला रे. गरुडानं थोड्या बाहेर सरल्या. ए आई, मी कोण आहे तुला माहिती आहे ना? आई म्हणजे जास्त माग घेऊ नको, फाटत्यान. म्हणजे बाहेर काही अशा बाहेर सरायचा लय नाद असतो ना, त्या खूप मागे घेतल्यावर फाटून जाते ना. ती आई होती गरुडाची, तिनं सांगितलं जास्त मागे बाहेर घेऊ नको, एवढं काही बाहेर सारायचं काम नाही. मला गरुड हसलाय, मला यम हसलाय, मी हे तुला सांगते. आई तुला पुन्हा सांगतो, काय डोकं फोडून घेऊ का? अगं जो गरुड यम ज्याचा ऐकतो त्याला देव म्हणतात, पण तो देव माझ्या पाठीवर बसतो. तुला काय भीती यमाची? मला सांगूच नको. यम हसला त्यावेळेस पासून डावीकून घाम आला. इकून येत जाऊ नये का? इकून घाम येतोय मला. गरुडानं सांगितलं, काही ताण घेऊ नको, ताण वगैरे काय नको, मला अशा शीतल ठिकाणी नेऊन घाल. कुठं नेऊन घालायचंय? हिमालयाच्या पायथ्याला एक दरी आहे आणि त्या दरीमध्ये गुंफा आहे आणि त्या गुंफेमध्ये शीतल वातावरण आहे, मला तिथं नेऊन घाल. 11 सेकंदात आईला तिथं नेऊन घातलं. स्वर्ग ते हिमालय. आणि 11 सेकंदात गरुड वापस आला. त्याला का वाटानं ट्रॉफिक आहे का चक्का जाम आंदोलनची भीती आहे काय काय समजते? त्याला का पेट्रोल टाकायचे? आकाशाचा वेग, वायूचा वेग. आईला 11 सेकंदात सोड, 11 सेकंदात परत आले. सभेत बसले. सभा बरखास्त झाल्याच्या नंतर सर्व देवता आपापल्या वाहनात बसून निघून गेल्या. यम पुढे आणि गरुड पाठीमागे. पण यमानं स्वतःचा रेड्या सोडीत असताना गरुडाची आई जिथं बसली तिथं बघितलं की मागून गरुडानं गसांडी धरली. ए यमड्या, यमड्या. यम म्हणला, अरे बाबा जरा हिशोबान बोल ना.
या मोठ्या माणसाच्या संग राहा तू, मग गरीबाला का चंडे दे तू का? असं का करायला तू? देव पाठीवर बसतो मग काय झालं? मला गचंडे तू माझ्या आईकडे बघून हसला का? क्षमा असावी म्हणला. हसायला नव्हतं पाहिजे, पण हसण्याचं कारण आहे. काय कारण आहे? मी याच्याकरता हसलो गरुडा. कुठला आयुष्याचा दौरा सांगतोय गरुडा? मी याच्याकरता तुमच्या आईकडे बघून हसलोय की मला हास्य याच्याकरता आलंय. मी तुमच्या आईला पाहिल्यापासून 10 ते 15 मिनिटात तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता आणि मी याच्याकरता हसलोय. ही इथं कसं काय? गरुड म्हणला तिथं तर मॅच नेऊन घातली. गरुडानं उड्डाण केलं, पाहिलं तिथं तर दरी कोसळली, आईचा मृत्यू झाला. पांढऱ्या कपड्यात आईचं प्रेत बांधून आणलं. अरुण नावाचा पुत्र आला. गरुड नावाचा पुत्र आईचं प्रेत कवटाळून रडत होते. अरुणाने गरुडाला सांगितलं, दादा उभ्या आयुष्यात भगवान सूर्यनारायणाचा रथ हाकत असताना नव्या पैशाचा कानकोंडा नाही, एका चिवलीचा कानकोंडा नाही, एका आदल्याचा कानकोंडा नाही, एका आण्याचा कानकोंडा नाही. जिंच्या पॅन्टीवरला आदला चिवली आना नाही करायचे. हे 64ला शिक्षण गेलं. गरुडानं सांगितलं, अरुणा ब्रह्मांडाच्या मालकाला पाठीवर घेत असताना भाकरीच्या व्यतिरिक्त काही अपेक्षा केली नाही. आपण निष्काम सेवा केली. त्या सेवेच्या बदल्यात विश्वाच्या मालकाला एकच म्हणू, आमच्या आईला पुन्हा प्राणदान द्या. गरुड आणि अरुण भगवंताकडे गेले. बाहेर प्रेत ठेवलं होतं. भगवंताला प्रणाम केला. देवाने विचारलं, का रे काय काय? आमची आई जात राहिली. बर कधी अंत्यविधी? गरुडानं सांगितलं, देवा अंत्यविधी करायचा आम्हाला कळत नाही का? आम्ही याच्याकरता आलो तर आमच्या आईला जिवंत करायचंय. भगवंतानं दोघांचे डोळे पुसले आणि त्यांना सांगितलं, का रे तुमच्या आईला जर मला जिवंत करता आलं असतं तर 7व्या अवतारात मी वनवासाला गेल्यावर दशरथ राजाला कशाला मरू दिला असतं रे? ब्रह्मांडाचा मालक जरी पाठीवर बसत असेल, भगवान सूर्यनारायणाचा रथ जरी एक मुलगा हाकत असेल, एवढा मोठा वशिला असेल, एवढी मोठी लगेबाजी असेल, तरी पण गरुडाच्या आईचा एकदा आयुष्याची माळ तुटली रे तुटली की ती सुटत नाही. तुटला आयुष्याचा कुरुक्षेत्र चालू होतं. पुन्हा एक उदाहरण, 18 दिवसाचं युद्ध कुरुक्षेत्रात. 11 अक्षोणी सैन्य कौरवाला होतं, 7 अक्षोणी सैन्य पांडवाला होतं. पांडवांकडे देव होते, कौरवांकडे नव्हते. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्ण अशी रथी महारथी कौरवाच्या पक्षात होते. 5-6 दिवस होऊन गेली. रात्री मध्यरात्री 1 वाजता दुर्योधन नालायक होता. का नालायक? संप्रदायामध्ये दुर्योधन मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान असणाऱ्या भाऊजाईला भर सभेत उघड केलं, किती दुर्योधन नालायक. आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडीवर बसलं, किती दुर्योधन नालायक. आई समान असणाऱ्या भाऊजाईला केस धरून वडीत आणलं, किती दुर्योधन नालायक. आई समान असणाऱ्या भाऊजाईला चोळीची गाठ सुटल्या वाढायला लावलं, किती नालायक दुर्योधन. आणि हा नालायक दुर्योधन इच्छामरणी भीष्माचार्याला रात्री 1 वाजता बोलला, पितामह तुम्ही आमच्या पक्षाचे सेनापती आहात. 4 अक्षोणी सैन्य मातीत गेले, अजून पांडवाच्या सैन्यातला एक सुद्धा मृत्युमुखी बसला नाही, पडला नाही. तुम्ही खाता कल्लीला आणि गाता इरलेला. काम आमचं खायले आमचं, काम पांडवाचं करायले.
तन 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 माथारं करू लागलं. ते माथारं म्हणजे काय, मंदिरात बिड्या फुकणारं थोडंच होतं. यमाच्या थोतरीत हाणायची ताकद भीष्माचार्य म्हणतात. भीष्माचार्य 22.5 दिवस यमाला बाहेर ठेवलं होतं. देखोनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. काळाशी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यमाला सांगितलंय सरक उत्तरायण लागेपर्यंत न्यायचं नाही पठ्ठ्याला. काय ताकद असेल यमाला थांबवण्याची, ते भीष्माचार्य. आणि भीष्माचार्याला राग आला आणि सांगितलं दुर्योधना सकाळी तुला कळल पठ्ठ्याची ताकद काय. आणि चक्रव्यूहाची रचना केली म्हाताऱ्यानं. आणि या चक्रव्यूहाचं भेदन करण्यासाठी आईच्या हृदय कमलामध्ये विद्वत्ता शिकलेला एक व्यक्ती अभिमन्यू त्या युद्धात सामील झाले. चक्रव्यूहात प्रवेश केला. तिथपर्यंत विद्या प्राप्त होती, पण चक्रव्यूह भेदन करून बाहेर येत असताना विद्या संपली आणि तिथं धारातीर्थी अभिमन्यू पडले. पळसाच्या फुलासारखं अभिमन्यूचं शरीर लालबुंद झालं. जिकून तिकून शरीराची लखतरं झाली. अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. विकल अवस्थेत अभिमन्यू पडले. अर्जुनाच्या कानावर वार्ता आली, आपला बालक गेलाय, धारातीर्थी पडलाय, शेवटचे श्वास मोजतोय, तुटला आयुष्याचा डोळा सांगतोय. किती मोठा वशील आहे आता कळलं तुम्हाला. भगवंताला सांगितलं प्रभू युद्धभूमीकडे रथ वळवा. देवानं घोड्याचा बागदोर ढिला केला आणि युद्धभूमीकडे रथ वळवणार तेवढ्या अवकाशामध्ये चौथ्या बसल्यावर गोपुरावर भगवंताकडे पाहत असणारी अभिमन्यूची आई सुभद्रा उभी होती. आणि तिने सेवकाला पाठवून सांगितलं जा आमच्या दादाला म्हण 2 मिनिटं रथ थांबव. जगाच्या मालकाची बहीण होती ती, जगाच्या मालकाची बहीण. रथ थांबल्या गेला. एवढ्या मोठ्या माणसात आपण कसं जावं म्हणून सुभद्रा आतमध्ये फिरत होती. घरात फिरत असताना तिला कागद पाहिजे होता. त्या काळात कागद नव्हते, ध्वजपत्र होते. कुठलेही वाक्य ध्वजपत्रावर लिहिल्या जायची. तो काळ होता, टाकानं लिहिल्या जायचं. पण ध्वजपत्राला मशी लागली होती. मशी म्हणजे काजळ. आणि ज्या ध्वजपत्राला काळं काजळ लागलं होतं, काळी शाही लागली होती, त्या काळात शाही काळीच होती. आता शाह्याचे रंग खूप झाले. पुन्हा प्रत्येकानं शाया वाटून बी घेतल्या, जहागिऱ्या झाल्या आपोआपल्या. कलरवर कब्जा केला लोकांना. कलर जसं बापाची जहागिरीच आपोआपले कलर वाटून घेतले. कलर सुबळायनं. त्या काळात एकच शाही होती. मला वाटतं आजही रजिस्ट्रीला शाही काळीच वापरतात ना वाटते. लोक सांगतात म्हणून मी ऐकतो. आपण कशाला रजिस्टर करावं. कागदही काळा आणि शाही सुद्धा काळी. मग लिहायचं कसं त्याच्यावर. पण 32 वर्षाचा मुलगा शेवटचे श्वास मोजतोय. मग आईचं वात्सल्य जागं झालं आणि वक्षस्थळातून दुधाची धार आली. डाव्या हातामध्ये वक्षस्थळातलं दूध घेतलं, उजव्या हातामध्ये टाक घेतला आणि स्वतःच्या वक्षस्थळातल्या दुधानं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला 114 शब्दाचं पत्र पाठवलं. 114. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आपली बहीण सुभद्रा दीपावली पंचमीची भेट नाही दिली तरी चालेल रे दादा, पण तुझा एकुलता एक भाचा, माझा एकुलता एक पुत्र, द्रौपदीची 5 पुत्र, झोपीमध्ये द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा यांनी झोपीत कापली रे दादा. आता तू ज्या वेळेला हस्तिनापूरची गादी देशील, या गादीवर बसण्यासाठी आमच्याकडे कुलदीपक नाही रे दादा. आणि त्याला प्राणदान दे. कळावे आपली बहीण सुभद्रा. वक्षस्थळातल्या दुधाचं पत्र आहे. ब्रह्मदेवानं सगळ्या प्रेमाचा बाजार भरिला, पण मायबापाच्या प्रेमाचा बाजार नाही. नाही 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 भरू शकत. पत्र सेवकाच्या हातात गेलं, रथात पत्र आलं. भगवंत पत्र वाचित होते. पत्र वाचित असताना देवाच्या डोळ्यातून पाणी टपकायचं आणि देवाच्या डोळ्यातून पडलेलं पाणी त्या दुधाच्या अक्षरावर पडायचं आणि दुधाच्या अक्षरावर पडलेलं पाणी लिहिलेली अक्षर मोडून टाकायचं. ही अक्षर मोडणे याचाच अर्थ मी अभिमन्यूला जिवंत करू शकत नाही. पत्र चुरगाळलं गेलं. अर्जुनानं काही विचारलं नाही देवाला ह्या पत्रावर काय लिहिलं. रथ युद्धभूमीच्या ठिकाणी वळाला.
तिथं अभिमन्यू खाली पडलेली होती. भगवंताकडे बघितल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं. भगवंत रथातनं खाली उतरले, अभिमन्यूच्या डोक्याखाली मांडी दिली आणि विचारलं, बाळा अरे क्षत्रियाचा पुत्र आहेस, शूराने मरत असताना रडायचं नसतं. नाही मामाश्री, नातं किती गोड होतं पा. ब्रह्मांडाचा मालक अभिमन्यूचा मामा, विश्वाचा मालक, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कुठे, ज्याच्या कृपेशिवाय सूर्य वेद बोलत नाही, ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा तेजस्वी प्रकाश नाही, ज्याच्या कृपेशिवाय चंद्राचा शीतल प्रकाश नाही, ज्याच्या कृपेशिवाय पर्जन्य नाही, ज्याच्या अवकृपेशिवाय आवर्षण नाही, या सगळ्या गोष्टी घडामोडी ज्याच्या हाताने होतात त्याला देव म्हणतात. आणि हा ब्रह्मांडाचा मालक अभिमन्यूचा मामा आहे. मामाश्री मरणाच्या भीतीने रडत नाही. दुःख एका गोष्टीचं आहे, नालायक जयद्रथाने मला लाथ मारली आणि त्याला मारण्यासाठी 3.5 तासाचं आयुष्य पाहिजे. भगवंत काहीच बोलले नाही. अर्जुनाच्या लक्षात आलं, नाही वाचू द्या हो, पण 3.5 तासाकरता पोराला आयुष्य द्यायला काय हरकत आहे. पोरा देखता कसं बोलावं मुला देखता. म्हणून अर्जुनानं देवाला बाजूला घेतलं, एका वृक्षाच्या आडवी नेलं आणि भगवंताला आठवण करून दिली, देवा एखादा भक्त तोंडानं तुझं भजन करीत असेल रे, एखादा भक्त तोंडानं तुझं भजन करीत असेल रे देवा, पण हा अर्जुन तोंडानं भजन नुसतं करत नाही, तर झोपी गेल्याच्या नंतर माझ्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात रे. आमच्या भक्तीची कदर कर रे देवा. देवा माहित आहे आम्ही वनवासात सुद्धा तुझं भजन केलंय. पाहती पांडवा खंड वनवासी, परी त्या देवाशी आळीती किंवा थळीती, रात्रंदिवस तुझ्याशिवाय कोणाचं भजन केलं नाही रे देवा. देवा एक सांगू तुला, तुझ्या बहिणीला अत्यंत प्रेमाची बहीण मानतोस, तिचं नाव द्रौपदी आहे. तिच्या बापानं भांडे घासण्यासाठी 48,324 दाशा दिल्या. भाऊबीजीच्या दिवशी द्रौपदीच्या वडिलांना 48,324 दाशा दिल्या. एवढ्या श्रीमंत वैभवामध्ये वावरणारी द्रौपदी तिच्या घरच्या दाशा सोन्याच्या पाटावर बसून भांडे घाशीत होत्या. आणि त्याच द्रौपदीवर एके दिवशी विराट राजाच्या घरचं शेण काढायची वेळ आली. अर्जुन देवाला आठवण करून देत होता, देवा सोन्याच्या पाटावर बसून जिच्या घरच्या दाशा भांडे घासतात ती द्रौपदी किती श्रीमंत असेल. आणि त्या द्रौपदीला विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली शैरंध्री या नावानं. आणि शेण काढत असताना एके दिवशी विराटाच्या पत्नीनं आवाज दिला, ए शैरंध्री. जी आई साहेब, जी जी 48,324 दाशा जिला सकाळी मुजरा करत होत्या, ती द्रौपदी विराटाच्या बायकोला मुजरा करत होती रे देवा. विराटाच्या पत्नीला मुजरा करत होती. आणि विराटाच्या पत्नीनं द्रौपदीला सकाळी दळायला लावलं रे देवा. जिला शेण काढायची वेळ आली तिनं जात्या दळत असताना तुझं भजन केलंय, धर्म पळत आला आणि तोंडाला हात लावला. द्रौपदी आपण अज्ञातवासात आहोत, आपण पांडव आहेत असं जर कळालं ना तर आपल्याला पुन्हा 12 वर्षाचा वनवास होईल. तितक्या कष्टात सुद्धा तुझंच भजन केले रे देवा. निदान आमच्या घराण्याची कदर कर रे देवा. एवढ्या बदल्यात या वंशाचा कुलदीपक अभिमन्यूला जिवंत कर. अर्जुनाला बाजूला केलं, विश्वाच्या मालकानं अभिमन्यूच्या तोंडावरून हात फिरला आणि अभिमन्यूची प्राण ज्योत मालवली. ज्याचे रोम भजन करीत होते, ज्याच्या अंगावरचे रोम भजन करीत होते, ज्याच्या घरातली माणसं अखंड देवाचं चिंतन करत होते, त्याच्या घरातला मुलाच्या आयुष्याची माळ जोडू शकत नाही तर 2-3 अभंग पाठ करणाऱ्याची काय कथा आहे. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा,
आवाज 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 द्या. थोडा वेळ 10-15 मिनिटात. मी 11च्या नंतर म्हणणार नाही तुम्हाला. अजून एक उदाहरण सांगतो. भगवान प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारून आले. विजयाची गुढी लावली. 5-4 मिनिटं पुढे सरकल फक्त. कारण ज्या व्यक्तीनं समाजसेवा केली, कारण नुसते अभंग पाठ करणं भजन करणं यालाच महाराज नाही म्हणायचं बरं का. महाराज ज्या व्यक्तीला समाजाची सेवा घडती त्यांना सुद्धा महाराज म्हणायचे. जी बाई महाराजाच्या पुढे बसून भागवत कीर्तन ऐकती तिलाच सात्विक नाही म्हणायचं. ती मालकाचा शब्द मोडू देत नाही तिला सुद्धा महाराजीन म्हणायचं. नाही तर उगत महाराजाच्या पुढं मालकाचं घोडं करणारीला कोण म्हणणारी सात्विक. 1.5 छटाक कुंकू लावलं वलं करून मालकालाच पिटलं हातमंदी. काय कामाची. तिनं अशी किती बी गाथे पाठ केले तरी काय उलट तिचं थोत्तर पाहिल्यावर पाऊस नाही पडायचा. नाही, कर्तव्याला किंमत असते ना. ज्या व्यक्तीनं लावलेली सुंदरशी वेल आहे आणि या वेलीच्या छायेखाली नाना प्रकारचे दीपक अभ्यासानं तेवतात आणि त्या अभ्यासाच्या तेवतेचा प्रकाश विश्वभर महाराष्ट्रभर भारतभर पसरतो. असे दिवे तयार करण्याचा कारखाना, असे दिवे तयार करण्याची वेल, असे दिवे तयार होण्याचा वृक्ष ज्या व्यक्तीने लावलाय ती व्यक्ती सुद्धा महाराज म्हणावी लागल. ज्या व्यक्तीचा कर्तव्यांक मोठा असतो का ती व्यक्ती देवाला सुद्धा आवडत असते. आणि कर्तव्य शून्य माणसं भले किती ठोकर माळी घातल्या असतील तरी काय कामाचे आहे का नाही. गळ्यात ठोकर माळ असेल मायबापाला नीट बोलत नसेल तर कशाला सुंबळ्याला मानायचं. कर्तव्य कर्तव्य कर्तव्य. बैल बांधले. बांधावर महाराज एक जणानं बैल बांधले आणि ते कीर्तनात आला. दुपारचं कीर्तन होतं पण बैलाचा पाय यशनीत अडकला आणि शेजाऱ्याने फोन करून सांगितलं, रावसाहेब तुमच्या बैलाचा पाय यशनीत अडकलाय, बैलाच्या नाकातून रक्त येते. रावशा म्हणला कीर्तन संपूस तर उठत नाही, महाराज खाल्ला तरी पुण्य नाही. कारण तुझं इति कर्तव्य बैलाला मुक्त करणं. कारण तू शेतकरी आहेस. इति कर्तव्य. 1.5 वर्षाचं लेकरू पाळण्यात झोपलं. बाई भागवतात बसली. शेजारणीनं सांगितलं, सकू तुझं बाळ अत्यंत रडून रडून लाल झालंय. तिनं सांगितलं भागवताची आरती होस तर उठत नाही. अख्खं भागवत खाल्लं तरी पुण्य नाही. लेकरू सांभाळणं तुझं इति कर्तव्य सुद्धा परमार्थ आहे. महाराज काय गोट्या खेळता खेळता थोडंच म्हणले, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. कर्तव्यात सुद्धा देवाची पूजा आहे. बाई भागवताला निघाली उंदराच्या कानावानी वाटी. तिच्यात 7-8 तांदूळ, बसायला चटई, भस्माचा गोळा, कापसाचा ढिगल, गांधीजीची चुलती. वाती वाळायला भागवतात आणि निघली घरातून. बाहेरून मालक आले, भागवताला चाललात का? हो. आज सोमवार आहे म्हणे. हो. मग मला चहा करा ना. लवकर येता येत नव्हतं का? आता भागवत सुटल्यावर चहा. अख्खा भागवतकार खाल्ला तरी पुण्य नाही. मालकाला चहा नाही बाई. काय कामाचं. कर्तव्य हरपलेली माणसं काहीच कामाची नाही. संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या पाया पडायला चालल्या सगळ्या बायका. त्या गावात माझं भागवत चालू होतं. विचारलं, वांत मंदिरात गेलं, इकडं कशाला चालल्या? म्हणे आमच्या गावात एक अत्यंत वयस्कर म्हातारी आहे, त्या दिवशी सगळ्या बायका तिच्या पाया पडतात. म्हणलं कशामुळं? तिचं दर्शन घेतलं की मालकाला आयुष्य वाढतंय. म्हणलं आपणही तिच्या पाया पडावं, आपल्या बायकोला वाढन. बायको बी चांगली असती ना, ती का वाईट आहे का बिचारी? आहे का नाही? सगळ्या गोष्टीत सहमत असती ती. या संसारूपी रथाचं एक चाक आहे पत्नी. पती आणि पत्नी संसारूपी रथाचं चाक आहे. या बायका मालकाला आयुष्य वाढण्यासाठी दर्शन घेत होत्या. भागवताची आरती झाल्यावर मी बी त्या बाईच्या पाया पडायला गेलो. कोण आहेत तुम्ही? म्हणलं मी बाळू महाराज गिरगावकर. बर 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 बर. भागवत तुम्हीच सांगतात का? म्हणलं हो. म्हणलं बाई तुमच्या संक्रांतीच्या दिवशी सगळ्या गावातल्या महिला तुमचं दर्शन घेतात. हो ना महाराज. माझं दर्शन घेतलं की त्यांच्या मालकांना 1-1, 2-2 दिवसाचं आयुष्य वाढतं. म्हणलं बरं. बाई तुमचे मालक? मी त्या मेलेला 35 वर्ष झालं बोलत नाही.
अरे म्हणलं हिला पैठणच्या तळ्यात बांधून टाका जरा, हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत. जी 35 वर्षापासून मालकाला बोलत नाही आणि तिचं दर्शन घेतल्यावर मालकाला आयुष्य वाढत असते. मूर्खपणाचं टोक आहे. विठाला या देशाची संस्कृती, या भारताची संस्कृती, या महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती कर्तव्याला किंमत देणारी आहे, देखाव्याला नाही. झाड दिसायला किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याला फळं किती चांगले आहेत. बाई दिसायला किती सुंदर आहे त्यापेक्षा मालकाला किती पोषक आहे हे महत्वाचं आहे. मसर दिसायला किती मोठी आहे पण दूध किती देते याला महत्व आहे. नदीचं पात्र किती मोठं आहे त्याच्यापेक्षा पाणी आहे का? कर्तव्याला किंमत आहे, दिसण्याला नाही. दिसण्याला नाही अद्याप नाही. कर्तव्य शून्य माणसं, कर्तव्याचे अधिकार, कर्तव्यांक उंच असणारी माणसं ते सुद्धा पारमार्थिक क्षेत्रात मोठे होते. तुम्हाला सांगतोय, तुमच्यातल्या एका बाईनं देवाचं पण दर्शन घेतलं नाही, तिचं नाव लोपामुद्रा. तुमच्यातल्या एका बाईनं देवाचं सुद्धा दर्शन घेतलं नाही, सीतेचं दर्शन घेतलं नाही. सीतात 3 वेळेस पाय पडली, भगवान प्रभू रामचंद्र 4 वेळेस पाय पडले, तिचं नाव लोपामुद्रा. आणि सीतेनं रस्त्यानं प्रभू रामचंद्राला विचारलं, प्रभू आपण 3-3 4 बार तिच्या पाया पडलो पण ती एकदा सुद्धा नाही पाया पडली. भगवंतानं सांगितलं, जास्त इचकू नकोस, तू इचकूच नकोस जास्त. मग तुम्ही 2-4 वेळेस तिच्या पाया का पडलात? त्याचं एकच कारण आहे, ती मालकाचं 3दा दर्शन घेते. जी मालकाला मानिती का पतीला? देव तिला मानतोय. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरील सत्ता. कर्तव्याला इतकी किंमत आहे. मग ज्या व्यक्तीच्या कर्तव्यामध्ये, दत्ताजी पाटलांच्या कर्तव्यामध्ये अमाप अशा प्रकारचे विद्यार्थी शिकून भरारी घेतात आणि या विश्वाची संपत्ती बनतात आणि ती संपत्ती घडवण्याचं कर्तव्य ज्या व्यक्तीने केलंय त्या व्यक्तीला सन्मानाची श्रद्धांजली, आदराची श्रद्धांजली. विठोबा रखुमाई नम्र स्वभावाची व्यक्ती विश्वात्म्यात विलीन झाली. मी सांगतोय महाराज, एक उदाहरण सांगतो तुमच्यासाठी, काय ताण नाही. आणि मी तरी कशाला कंजूशी करू? मी जर कंजूशी केली तर पंढरपुरातलं दाबीन नाही, कारण हे कनेक्शन तिथं हातात आहे. दोरे माझजवळ आहेत पण गाठी त्याच्या हातात आहेत. एक जणानं घर बांधलं, बाई स्वयंपाक घरातल्या तुट्या फिरू लागली, पाणीची येणं काय, तुट्या बसल्या माय थेंब येणं त्याच्यात. ते म्हणलं, एडगळेस का काय रे, वरचा कॉक ढिला कर ना. वरून येणाऱ्या पाईपलाईनचा कॉक बंद केलेला होता. कसा? मग ही तुटी आहे पण या तुटीचा मेन कॉक पंढरपुरातल्याच्या हातात आहे. त्यानं बंद केला की विठाला विठाला त्यांच्या या सुढळ कर्तव्यात प्रपंचरूपी वेलीला लागलेली 2 पुष्प सुद्धा अत्यंत गोड आहेत. शीतावून भाताची परीक्षा कळत असते. शहाण्याबाईनं जर भात चुलीवर किंवा गॅसवर ठेवला तर भात शिजला का नाही तिला असा चमच्यानं हाटून पाहायची गरज नाही. एका शीतेकडे भात नाही घाटावे लागत. नुसतं बसल्या बसल्या लक्षात घेतलं, एवढ्या मोठ्या वैभवात वावरणारी आदरणीय स्वर्गीय दत्ताजी पाटलांचे सुपुत्र भाऊ आदी करून सर्व 2 जण इतकी नम्र की बैठकीतही खाली बसायचं नाही. इथेही कीर्तनात उभं राहून कीर्तन ऐकायचं. काही काहीची नुसती मोकार टेकन चौघीत लुगडं एक. संध्याकाळचा ठिकाणा नाही पण इतका गर्विष्ठपणा, ते तराजू सुद्धा पूर्ण द्यायचा मोजायला. इतकी काही काहीची अवस्था. लगेच लक्षात येत असतंय की ज्या व्यक्तीनं नम्रतेचं बी लावलं आणि त्या कुळात अत्यंत नम्र आणि सुढाळ गोड अशा प्रकारची पुष्प आदरणीय आमचे नानासाहेब आणि संजय भाऊ तथा पुढची शेंड्याची कळी शंतनू पाटील, गोड 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 सुख संसारी यावेलीला यावी सुंदर फुले यावी सुंदर फुले
जेणेकरून या फुलांचा सुगंध कर्तव्याचा काय करतं, बँक क्षेत्र असेल, नाना प्रकारचे क्षेत्र. मी पुस्तकच वाचलं मगाशी मरकड सर, आमचे जगताप काका, जगतापजी पैलवान म्हणून आता संप्रदायात बी पैलवानकी करायलेत. हो ना, गोड 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 चांगले. फोन करता करता नाकात दम आणला. सकाळी पहिला फोन मला तोंडाला साबण लावल्यावर चालता. म्हणलं येतोय मी, येतो. 9 वर्षाच्या कालात मी अजून कधी तारीख चुकवली नाही. मी मगाशी सांगितलं बैठकीमध्ये 2149 गाव आहे महाराष्ट्रातलं माझं. 2149 गाव. इथं पहिल्यांदा आलोय म्हणून लिहितो 49. 15,27,000 किलोमीटर आतापर्यंत फिरलोय. पण तारीख घेतल्याच्या नंतर मला स्वप्नात सुद्धा कळत नाही मी घेतलेली तारीख रद्द केली. तिकडे काही अडथळा आल्याच्या नंतर रद्द झाली असेल तर क्षमा, पण माझ्याकडनं कधीच नाही का तारीख. त्यांना सांगितलं होईल तिथपर्यंत येतो, नाही चुकत. अडचण फक्त ते आज रस्ता रोको आंदोलन होतं त्याच्यातही पर्याय होता. बरीच काही अशी भक्तगण आहेत आम्हाला लिफ्ट देणारी, मदत करणारी, इथपर्यंत त्यांनी आणूनच घातलं असतं. पण भगवंताचीच कृपा, इतक्या चांगल्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणा करता आमच्या तरी गाड्या कशा हुकत्या. विठाला विठाला. आणि इकून बी इतकी श्रद्धा. बरकट सर, जर जाताचं रिझर्वेशन कोण नसतं तर इतकी सोय लावून ठेवली, इतकी सोय लावून ठेवली होती. जावायची लोक करत नाहीत इतकी आमची. आणि खरंच संप्रदायात लोक लय प्रेम करतात महाराज. फक्त आपणच आचारसंहिता मोडायला नाही पाहिजे. ज्या घरी महाराज जेवायचा त्या घरची लेकरं सुद्धा जेवत नाही. तो इतकं प्रेम करते, इतकं प्रेम. पण कधी कधी आपणच आचारसंहिता मोडायला लागलो. आपल्या भजनामध्ये इतका वितंडवाद झालाय. संप्रदायाची भजनं गेली, नाना प्रकारची भजनं आली. काय किती काल्याच्या कीर्तनात एक जणांनी गवळण म्हणली. गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. म्हणलं फोन करून जायचं ना रे, फोन करून जायचं. तू गवळणीला फोन नव्हता का सुंबळ्या? काय हे संप्रदायातलं भजन आहे. मग कीर्तन झाल्यावर एका बाईचं भजन होतं. मी कीर्तन झाल्यावर जेवतो, मला अस्तम्याचा त्रास आहे. मग जेवायला बसलो, बाईचं भजन सुरू झालं. त्या बाईनं भजन सुरू केलं. पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. दुधनपोळी तर बाहेरच आली माझी पक्कन लगे. अरे बापरे म्हणलं, तुकाराम महाराजाची चुलती आली काय भजनाला. किती मूर्खपणाचं टोक झालं किती. अहो लावण्या इतक्या घाण नव्हत्या, लावण्या इतक्या घाण नव्हत्या. ए मधुर मिलन, ए मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, सुगंध सोन्याला. लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. लावण्या सुद्धा किती गोड. लावणी भुलली अभंगाला. ते सुद्धा इतकं घाण म्हणत नव्हते. ते सुद्धा राधा रंगानं दिसते छान, चयनीला बोले दोन. तुम्ही तालात आली. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. काय लावायची गरज आहे. राधेनं नागरे बाबा जिथं देह ठेवला का त्या ठिकाणची माती विटेवरचा मालक गोपीचंद म्हणून कपाळाला लावतो. आणि ती राधा इतक्या खाली आणली या सुंबळेनं, किडे पडतील जिभेला किडे. काय काय किती गोड या भारताची संस्कृती आहे. अहो प्रत्येक काव्य गोड होतं, कविता सुद्धा गोड होत्या. एक चंदन हे ही स्वदेश की माटी, तपोभूमी हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा. बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. किती किती गोड काव्य. ए नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान, डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान, डोंगरी मैदान गुंफा बांधली रामा. काय गोड, किती गोड काव्य होते, किती गोड. कविता सुद्धा किती गोड.
अरे कापसावीन उले त्याले बोंड म्हणून हरिनामाविन भोले त्याले तोंड म्हणून हरिनामाविन भोले त्याले तोंड म्हणून. सगळ्याच गोष्टीत गोड झाला आता. त्या सगळ्या कविता गेल्या. किती गोड कविता. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून निजळे ते भुके पोटी तिले माय म्हणून. किती गोड कविता, किती गोड. आता पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पाची पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पाची लेकर कोण्या भूताचे. 1964 ला ही पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि तिनं सगळा घोळ करून टाकला. सगळा घोळ. काय कविता होत्या. शराला तो धावून आला काळ विहळला श्रावण बाळ हे आई गे दूध फोडून तो पडला जाऊन धोक. किती गोड कविता, किती गोड कविता. आणि आताच्या कविता. अरे ती रस्त्याने चालली दाही दिशांनो फुले टाका तुम्ही तयार नसाल तर हृदयाचा गालीच्या टाकान पाणी नेत नाही सुमल्या सकाळी. काय लायकी. काय गोड काव्य येतं. किती गोड, किती गोड. चला तुटला आयुष्याचा दोरा. ओव्हर टाइम सुरू झालाय. झाला राजा रावणाला मारलं. भगवान प्रभू रामचंद्र परत आले. हे झालं घरी आले. भगवान प्रभू रामचंद्र मातृभक्त पितृभक्त होते. आईचं दर्शन घेण्यासाठी रोज सकाळी स्नान झालं की दर्शन घ्यायचे. माझघरात पोहोचले. राणी वसा माझघर हिजींच्या पॅन्टीवाल्याला नाव कळायची नाही. मराठीत WMA केलेले एक प्रश्न की ज्याला पाके निष्पत्तीम यत् जायते रुद्रम दुर्बलोस्तथा यत् कामिनीं संगम प्रविष्टं भयं व्याप्तिं तत्र जने. हे म्हणलं हे कशा संग खातील. सुंबल्या. याचा अर्थ असा आहे पाकम निष्पत्तीम यतित कामिनी संगम वैशान्यरो त्यक्तो यम हृदयम व्यथा निवारणम सुदांबय व्याप्तिम इति नाम स्वयंपाकघर. त्याला काय म्हणायचं. स्वयंपाकघर. जिथं सुधा निवारण करण्यासाठी वैशान्यर म्हणजे अग्नी पेटवल्या जातो. तत्राम कामिनी हस्तो पारणी जायते. पारणी म्हणजे हात. स्त्रीच्या हाताने स्वयंपाक केला जातो त्याला स्वयंपाकघर म्हणतात. भरपूर माणसं जिथं जेवतात त्याला पाकघर म्हणतात. रात्री 2 वाजता जरी आला तर एक तरी भाकरी टोपल्यात सापडती त्याला स्वयंपाकघर म्हणतात. आणि दोघायचीच किचकिच चलती त्याचा किचन घर म्हणतात. माझ घरामध्ये आईचं दर्शन घेण्याकरता गेले पण आई देवघरात होत्या आणि कौशल्या मातेनं आकावर एक घरात मुद्रा करून दर्शन घेऊ लागल्या. एका लाल कपड्यामध्ये एक मडकं बांधलेलं होतं. त्या मडक्याला प्रणाम केला. देवाला सगळं माहित होतं पण उगाच विचारलं आईनं. ए माझी माय. ए माय ग. माय म्हणायचे प्रभू. आपल्याकडे माय आई शब्द गोड आहे. आजही जर भिकाऱ्यानं माय म्हणलं तर श्रीमंत घरची बाई भाकरी वाढीती. माय 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 द्या ना एक भाकरी. हेच भिकारी म्हणला मम्मी ओ ए मम्मी. तिथं ती गड्याला बोलून रूम नेन हानीन. माय शब्दात किती ताकद आहे. 500 एकरवाली बाई सुद्धा भाकरी वाढील पण मम्मी बनल्यावर थुत्रीतच हानीन का नाही. कारण ती आपली नाही संस्कृती. विचारलं माय तू कोणाचं दर्शन घेतेस ग. बाळा रामा तू ज्याच्यापासून जन्माला त्या तुझ्या बाबाची आस्ती याच्यात त्राक ह्याच्यात. ठीक आहे. प्रभू रामचंद्राने विचारलं कशा करता ठेवल्यात. तुम्ही अंत्यविधी करता नव्हता. आपण एवढ्या दिवस ठेवायचे नाही बरं का. त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. कौशल्याची ताकद होती. आपण नाही करायचं ते.
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सुरकीर्ती मांडवी उर्मिला आणि सीता 4 सुना 4 पुत्र शरयूच्या तीरावर वशिष्ठासह 56 देशाचे राजे बऱ्याच काही देवता आहेत यती योगी तती संन्यासी महात्मे आणि शरयूच्या तीरावर अस्थि मिलनाचा कार्यक्रम झाला विसर्जनाचा 4 पुत्र आणि 4 सुनांनी कलश हातात धरला आणि त्या शरयूमध्ये अस्थि टाकत असताना शरयू रडत होती. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. शरयू रडत असताना वशिष्ठाने ऐकलं. वशिष्ठाने विचारलं किंवा कारणे न रुदंती पापक्षालिने, हे पापाचं क्षालन करणारे पवित्र शरयू माते तू कशा करता रडतेस? तर शरयूने सांगितले बाबाजी अनंत पापाचा उद्धार करण्याची ताकद माझ्यात आहे. म्हणजे गंगेत आहे. अनंत पापाचा उद्धार करण्याची ताकद माझ्यात आहे. मी किती पवित्र आहे, पण मी पवित्र गंगा ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले त्याचा पाय किती पवित्र असेल. गंगेची निर्मिती देवाच्या अंगठ्यातून आली, देवाच्या पायातून. मग अनंत पापाचा उद्धार करणारी पवित्र गंगा इतकी पवित्र तर ज्याच्या पायातून जन्माला आली त्याचा पाय किती पवित्र. मग ज्याच्या पायातून गंगा जन्माला येते त्याचं शरीर किती पवित्र. आणि ज्याच्या पायातून गंगा निर्माण करणारं शरीर ज्याच्यापासून प्राप्त झालंय त्याचा पिता किती पवित्र. वशिष्ठाने विचारलं नेमकं तुला म्हणायचं काय बाबा? ज्याच्या पायातनं गंगेची निर्मिती होती असा ब्रह्मांडाचा मालक भगवान विष्णू परमात्मा आणि त्या परमात्म्याचे पिता राजा दशरथ त्यांची राख आहे. मला एकच सांगा या राखीचा पुन्हा दशरथ तयार करा. त्याच्यासाठी उदाहरण येते. सरकामध्ये ऊस टाकला की रस तयार होतो. रसावर प्रक्रिया केली की तेल पाक होतो. तेल पाकावर प्रक्रिया केली की पाक होतो. पाकावर प्रक्रिया झाली की खानसरी होती आणि खानसरीवर प्रक्रिया झाली की साखर वगैरे वगैरे वगैरे. ती ठोकरी झाली की पुन्हा बारकी साखर. एक दुसरी प्रक्रिया सरकात ऊस घातला की रस होतो. रसावर प्रक्रिया झाली की तेल पाक. पाकावर प्रक्रिया झाली की गुळ. एकीकडे गुळ आणि एकीकडे साखर. 2 प्रक्रिया. पण किती क्विंटल साखर एका मशीन मध्ये टाकल्यावर पुन्हा ऊस तयार होईल? साखरेचा नो हे उसामा कैसा गर्भवास. ऊसापासून साखर तयार करण्याचे कारखाने जगात आहेत, पण साखर तयार झाल्याच्या नंतर पुन्हा ऊस तयार होत नाही. कामिनी पुरुष संगायाम उत्पत्ती भो याप्तीजने आणि तथा मृत्यू वैशान्नरो नैवम पुरुषास्थितेषु. स्त्री पुरुषाच्या अस्तित्व संबंधापासून उत्पन्न झालेलं शरीर एकदा पेटून दिलं की ते जगाच्या मालकाचा बाप जरी असेल दशरथ राजा तरी पण त्यांना उठवता येत नाही. तुटला आयुष्याचा दोरा हे रवाउगा पसारा. किती जरी मोठे असेल जगाच्या मालकाचा जरी पिता असेल तरी पण त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ जोडता येत नाही. तुमची आमची काय कथा. जी व्यक्ती विश्वात्म्यात विलीन झाली की तो पुण्यस्मरण आहे. 21 पुण्य. दुर्वांकुरा भव त्यक्ते संख्या वाचहा लंबोधरा त्यक्त जानम एकविसा सकल स्थितेषु. या तलस्थित क्रियानुसार 21 पुण्यस्मरण ज्यांचं आहे ते विश्वात्म्यात विलीन झाले कृपेनं, छत्रस्थितीनं, छायस्थितीनं, कर्तव्य स्थितीनं, पुष्पास्तिक सुगंध भयव्याप्तीनं अत्यंत आपल्यामध्ये रुजलेले. शरीरानं जरी विश्वात्म्यात विलीन झाले तरी पण कीर्तीनं आपल्यात आहेत. आणि अशीच पितृदेवतेच्या आशीर्वादाची स्थित कीड ह्या घराण्यावर सतत राहावी. आदरणीय नानासाहेब दत्ताजी पाटील, संजय दत्ताजी पाटील आणि शंतनू पाटील या कुटुंबियावर आपल्या वाडवडिलांची पितृलोकातून अत्यंत गोड कृपादृष्टी छायादृष्टी व्हावी आणि त्या छायादृष्टीनं त्यांनी केलेल्या कर्तव्याचा गोड अशा प्रकारच्या जिव्हाळ्याच्या लहरी येत राहावा आणि त्या लहरीनं या कुटुंबियांनी अशीच समाजाची सेवा करावी. समाजाची सेवा करण्यासाठी माझ्या पांडुरंगांनी त्यांना राजाश्रय द्यावा. त्या राजाश्रयाची अधिष्ठिता प्राप्त झाल्याच्या नंतर पुष्पासारखं सुगंध स्थिती, चंदनासारखी व्याप्त स्थिती त्यांनी समाजांना द्यावी हीच या कुटुंबियांना विनंती करतो. विश्वात्म्यात विलीन झालेल्या व्यक्तीला छायास्तित्व अधिष्ठिता प्राप्त हो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा माझ्या ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित बरीच शिक्षक वृंद आहेत, प्राध्यापक, शिक्षक आदी करून सगळी काही मंडळी, बरीच सर्व समाजाची. एक शेख सर सुद्धा भेटले. काय नाव होतं त्यांचं? आशिफ भाई का काय? हो. आपल्या संप्रदायामध्ये जातीचा काही संबंध नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगल्या कुळात जन्माला आला असेल आणि बिन पाण्याची पेत असेल तर पवित्र कसा?
जातीचा काय, जातीचा संबंध मुलामुलींचे लग्न करण्यापुरता आहे. सगळी 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 साहेबांच्या सानिध्यात कार्यरत असणारी बरीच काही सर्व समाजाची माणसे, सर्वांना धन्यवाद. आणि कुण्याही जीवाचा न घडो मत्सर. मुसलमानाला वाईट कशाला म्हणायचं महाराज, कारण मुसलमानानं नामदेवरायचं लग्न केलंय. मी मागच्या कीर्तनात तुमच्या भागात एकदा सांगितलं होतं, या देशात सर्वात मोठं लग्न मुसलमानानं केलं. या भारत देशात सर्वात मोठं लग्न मुसलमानानं केलं आणि ते लग्न संत शिरोमणी नामदेवरायचं केलं. नामदेवरायच्या लग्न करण्याचा गौरव मला कशा करता वाटतोय, उभं राहून कीर्तन करणारी या देशामध्ये नंबर 1 ची व्यक्ती ते नामदेवराय. ते कीर्तन इतकं सुंदर झालं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. त्या कीर्तनात देव नाचायचा देव. आणि त्या नामदेवरायचं लग्न बिदरच्या बादशाने केलं. 1,25,000 घोड्याला रोज 5 किलो हरभरे होते, एका घोड्याला 5 किलो. तर 8 दिवस घोडे थांबले होते. एका घोड्याला 8 पंचे 40 गुणिले 1,25,000 किती हरभरे लागले असतील गणित करा घरी गेल्यावर. भारतातलं नंबर 1चं लग्न आणि या देशातलं नंबर 2चं लग्न. माधवराव शिंदे ग्वालियरचा राजा 475 क्विंटल साखर विहिरीत टाकली आणि शरबताची पाईपलाईन मंडपात आणली. त्याच्यानंतर सुमळ्याने किती केले असतील ते तुम्ही पहा. पण माझ्या वाचनातले हे 2 लग्न, कोणाचं विमानात झालं असेल, कोणाचं नदीत झालं असेल, कोणाचं चिलारीत झालं असेल. आपल्याला काहीच कायचं फुकट करून शेंडी वळवळ आहे का नाही. घरच्याचं विटन शेजाऱ्याचं भांगणीत ही मोठी 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 लग्न. आणि संस्कृतीच्या बाबतीत काय करता, बिदरच्या बादशाकडे 5 तुळशी वृंदावन होते. 1.5 कोटीचं घर बांधलं एका सुंबळ्यानं. वास्तू शांतीला मला नेलं. बुटाडो ठवाला सुद्धा घर केलं. बुटाडो ठवाला म्हणजे राखाना. त्याला विचारलं तुळस, ते म्हणला कुठं मानतेत नाही, येणाऱ्याच्या डोसक्यावर होईल. कोणी इंजिनियर भेटला तर म्हणलं तुला 1.5 कोटीचं घर बांधायला बुटाडो ठवाला राखाना केला, तुळस ठवाल जागा नाही पाकिस्तान ऐका नाही. कशाला उभं बोलायचं मुसलमानाला. आपण हिंदूच्या कुळात जन्माला येऊन आपल्या दारात तुळशी नाही. बिदरच्या बादशाच्या दरबारात तुळशी. हुशार होता बादशाह. बिरबल अधिकारी होती त्यांच्या नवरत्नापैकी. एके दिवशी बिरबल तुळशीला पाणी घालीत असताना बादशाह म्हणला, हे बिरबल हे काय रे, हे काय का पेड़े बोले, जापना हे हमारी हिंदू की माता आहे बोले. हे येडगळ इतकं काय म्हणले तुम्ही, झाडाला भी माय म्हणतात. बादशाह टाकली तुळस उपटून. अरे बिरबल हुशार होतं, बोलून दाखवत नव्हतं, कर्नील चुकत नव्हतं, चतुर माणसं होती. काय अब क्या करना जापना, मला हिंदी येत नाही. म्हणजे येत नाही ते आपण कशाला बोलायचं. इधरशी गाडी आहे उधरशी गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहिला. पण आपल्याला येत नाही ते कशाला बोलायचं उगाच आपल्या घेऊन. त्यामुळे आपल्याला मराठीत बोलत आहे. हे हातपाय दुखायलेत रे बिरबल, चल नदीच्या कडेला फिरायचंय. तर गंगेच्या कडेला फिरत असताना बिरबलाला आग्याच्या बोंड्याचं झाड दिसलं, खपक्याची खपक्या. बिरबलानं त्याला प्रदक्षिणा घातल्या. गालिंग टांगण वंदिन जरणोडयान पाहिन रुपती जय प्रेमी आलिंगन आनंदी भोजन भावे वाळीन मणी नामा. बादशाह म्हणला हे कोण, ये हमारा बाप है बोले. बादशाह म्हणला घर में माँ और खेत में बाप, हमारा ऐसा है. बादशाह म्हणला माय उपटून टाकली काय नाही. म्हणला बाप काय करणार आहे, आग्याच्या बोंड्याला अशा बोंड्या आलत्या. पायापासून दाढी लोक बादशाह खाजीत होता. बिरबल माछी लेकिन बाप बहुत खतरनाक है भाई तेरा. जी जापना. बादशाह 10-15 अंगुली केले पण 10 नाही राहिला. बिरबल आप क्या करना पडेगा, और मेरे माँ के पास जाना पडेगा. उपटून टाकलेल्या तुळशीचा पाला बादशाहच्या अंगाला घोळशिला. बादशाहचा 10 शांत झाला. आज बादशाहच्या दरबारात तुळशी वृंदावन. माझ्या विश्वाच्या मालकाच्या पादुका बादशाहच्या दरबारात. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पादुका बादशाहच्या दरबारात. कशा करता, एकदा जगाचा मालक नामदेवरायच्या सोयरिकीला गेला आणि एकदा जगाचा मालक नामदेवरायच्या लग्नाला गेला. म्हणून इतरच्या मालकाच्या पादुका बादशाहच्या दरबारात. कशाला कोण्या जातीच्या ढेंगड्या उडीता, काय अधिकार आहे. आपला धर्म किती उंच जाईल आपण त्याचं बघायचं. आपल्या कापसाला किती बोंड लागतील ते बघायचं. आपल्याला अंगूरचं किती उत्पन्न होईल ते बघायचं. दुसऱ्याचे कशाला कापायचे. आपलं केलं पाहिजे, दुसऱ्याचं नाही काही. आणि असा कुठलाही कार्यस्थितीत नाही दुसऱ्याला वाईट म्हणल्याच्या नंतर आपण मोठे होऊ असं जगातलं सूत्रज्ञानाची स्थिती कळता नाही. हे शास्त्राची प्रतिजय भाषा आहे. म्हणून कुण्याही जीवाचा न घडो मत्सर. सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षक नावाची जात मरकड सर मला जास्त आवडते.
कारण अतिचतुर शिक्षक असते. 2 मिनिटात एक उदाहरण सांगतो का आवडते. एका गावात पाणी घुसलं आणि ते पाणी घुसल्याच्या नंतर त्या गावाची तपासणी पाहणी करायला 4 अधिकारी गेले. त्याच्यात एक बँकेचा अधिकारी होता, एक तलाठी होता, एक शिक्षक होते आणि एक वगैरे कलेक्टर साहेब होते. हे 4 जण गेले. हे गावात जाणं पाणी वाहणं सोबतच झालं. एक जणाच्या गच्चीवर गेले, 3ऱ्या मजल्यावर, 2 मजले पाण्यात गेले. ते फोन केला, साहेब आम्ही मरतो, आम्हाला 4 जणांना पोहता येत नाही, आम्हाला काहीतरी लिफ्ट द्या, इथपर्यंत नाव जहाज काही येत नाही. पण आंध्रातून एक मंत्री येत होते, त्याला ते बसायला पंख्याचं काय म्हणतात त्याला, हेलिकॉप्टर. म्हणले त्याच्यात 4 माणसं पहिलेच येतं, मधात कोणी बसत नाही. म्हणजे नका बसू द्या, पण आम्हाला दोरी सोडा आणि आम्ही त्या दोरीला लोंबकाळू रस्सीला आणि जिथं पाणी नाही तिथं सोडा. हेलिकॉप्टरवरीच्या आकाशात लँड झालं आणि मग हे 4 अधिकारी लोंबकाळले. पण मधात 4 आणि खाली 4, 8. त्या चालकानं सांगितलं 55 किलो वजन शिल्लक झाले, 4पैकी 1 जणांना उडी हाणा. तर कलेक्टर साहेब म्हणले मी उडी हाणतो. तर गुरुजी म्हणले साहेब नका, ज्याचे घरं वाहून गेलेत का त्याला घरं बांधायला पैसे पास करा. कलेक्टर साहेब म्हणले बरं ठीक आहे मी नाही हानीत. बँकेचे अधिकारी म्हणले मी हाणतो, तुम्ही बी हाणू नका, खालून पैसे घेत जा पण क्रॉप लोन पास करी जा, तुम्ही नका हाणू. तलाठी म्हणला मी हाणतो, ज्याची रानं वाहून गेलेत त्याला 7 बारावर खसरा दे. माझं गुंठा वाहून नाही गेलं तरी मला 92,000 आले. आमच्या भावाचं चट वाहून गेले त्याला 14 आले. म्हणजे चिखलावत पाऊस पडतो ना, ज्याला रातच्या कोणी देतंय त्याला सरकारनं बी दिले. मग त्या तलाट्याला सांगितलं तू बी नको हाणू. मग हे 3 जण म्हणले कोण हाणेल. गुरुजी म्हणले आमची संख्या भरपूर असती, एक गुरुजी गेला मग काय होते, 3घांना टाळ्या वाजल्या. 3 गेले, एकटे गुरुजी वाचले. मग ही चतुर विवेकी जात गुरुजींची, म्हणून मला जास्त आवडत. मास्तर जास्त मला आवडते. कार्यक्रमाचं पत्रक जगतापजी मला पाठवलं होतं गुरुजीने, घरी पोचलं पत्रक. वा छान, मस्त. आमच्या जगताप काकानं चांगली सोय केली. जावायला तरी इतकी कोण करणार, इतकी सोय कोड काय सुंदर. मास्तर मला पुन्हा आवडतच सांगतो. एका हॉटेलवरती जेवायला गेली, एवढं सांगून बस झाला आता, नाही तर मलाच लाकडं काढा. 3 जण, इंजिनियर साहेब, वकील साहेब आणि गुरुजी 3 जण जेवायला गेले. शाकाहारी धाबा होता, पण त्या हॉटेलचा मॅनेजर इंजिनियर साहेबाच्या ओळखीचा होता. तर इंजिनियर साहेब ब्रिस्टल वडीत असतील, वकील आणि शिक्षक वडीत नव्हते. पण यायच्या देखता इंजिनियरला बी वडा नाही वाटली. 50-50 रुपयाच्या ब्रिस्टल मॅनेजरनं 3 घ्यायच्या पुढे एकाला कशा देता येतात. पण इंजिनियर साहेबाला वाटलं आपण ओढतोच पण यायला माहीत नाही, म्हणून राग अशी चुरगाळली. वकील साहेब म्हणले इंजिनियर साहेब तुम्हाला वडायची नव्हती ना, तर चुरगाळली काऊन. अरे म्हणले आपल्याला तर येड्यात काढू. इंजिनियरनं पॉकेटमधली 500ची नोट काढली, तिची पुतळी केली, त्याच्यात ब्रिस्टलची शिवटी तंबाखू टाकली, मग ओढली. वकील साहेब म्हणले याचे नकाशे काढलेले पैसे तर आपले तर काळ्या कोटावर लिहायचं. त्यानं 1000ची नोट काढली, तेव्हा 2000ची नव्हती ना. मग वकील साहेबांना 1000ची नोट काढली, त्याच्यात तंबाखू टाकून ब्रिस्टल तयार करून ओढली. आता मास्तराला 1000च्या पुढे नोट कुठे, चेकबुक काढलं आणि त्याच्यावर आकडा टाकला 1,32,00,000.